अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 2 तारखेला येतीये होळी. कितीही आग्रह झाला, समोरचे आपले कितीही जवळचे असले, पण ही गोष्ट कधीही खाऊ नका. नाहीतर तुमच्या आयुष्यात अचानक अडचणी येतील, मनःशांती हरवून जाईल, घरात भांडणे होतील, निगेटिव्ह ऊर्जा वाढून जाईल. आज मी तुम्हाला सांगणार आहे की कुठली ती एक गोष्टी आहे जी स्वामी भक्तांनी बिलकुलही खायची नाही आहे. तर हा 15 दिवसांचा नियम आहे की होळीच्या अगोदर, जसं की आपल्या हिंदू संस्कृतीत एक गोष्ट मानली जाते की कोणाच्याही घरी 15 प्रकारचे पदार्थ असलेली थाळी किंवा विचार न करता खाऊ नये. जसं की ती थाळी अचानक किंवा कुणी कारण नसताना तुम्हाला आणून दिलं. आता थाळी म्हणजे नेमकं काय, तर मूळतः एक पांढरा पदार्थ, मग तो कुठलाही असो, जो तुम्हाला जबरदस्तीने कुणी देतं आहे आग्रह करून, तर तो मुळीच खाऊ नका. हे मी तुम्हाला होळीच्या दिनी सांगते. तर ही मूळतः अंधश्रद्धा नाही आहे. होळीच्या दिवशी येते पौर्णिमा आणि त्यानंतर असते चंद्रग्रहण. तर त्यावेळेला निगेटिव्ह एनर्जी जास्त खेचली जाते. त्यामुळे ह्या गोष्टी मूळतःने पाळायची असते. हे ऊर्जा आणि भावना यांचं विज्ञान असतं. याच्यामागे कुठलीही अंधश्रद्धा नाही आहे. इथे एक निगेटिव्ह एनर्जी किंवा एक नकारात्मक ऊर्जा असते की जी आपल्या कार्याला होण्यासाठी अडथळा करते. आता आपण बघू शकतो की कुणी समजा आपले शेजारी असे चांगलेच असतात, त्याबद्दल मी म्हणत नाही आहे, कारण जितके लोक चांगले असतात तितके प्रमाणात वाईटही असतात. त्यामुळे वाईट लोकांपासून दूर राहण्यासाठीच हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे की मूळतः जे कुठलं अन्न असेल आणि जे पांढऱ्या कलरचं असतं, पांढऱ्या रंगाचं असतं, ते मूळतः घेऊ नये. कारण अन्नाच्या मागे आपण म्हणतो की अन्न हे पूर्ण ब्रह्म, हे 100% खरं आहे. पण कधीकधी त्यामागच्या भावना ह्या चांगल्या नसतात, त्यामागची विचार हे चांगले नसतात. त्यामुळं ते होळीच्या दिवशी तरी प्रामुख्याने टाळायचं आहे. कधीही अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद व्यक्तींकडून आग्रहाने दिलेल्या वस्तू खाऊ नयेत. कारण परंपरेनुसार आपण म्हणजे पूर्वीचे जे जुने लोक होते ते असं नेहमी म्हणायचे बघा की परान्न टाळा, परान्न टाळा. तर हीच एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये असते. तुम्ही पाहिलं असेल की काही वेळा कुठे जेवल्यानंतर मन अचानक जड होते, डोकं दुखायला लागतं किंवा जेवण करून आपण पुन्हा घरी परतल्यानंतर भांडणं होतात. तर याचं मूळ कारण हे कुठली अंधश्रद्धा नाही, तर एक वैज्ञानिक कारण आहे. ती म्हणजे निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा. आपण ज्या ठिकाणी जेवतो तिथली भावना, वातावरण, विचार हे सगळं अन्नातून आपल्यामध्ये जातं. म्हणूनच स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात की आपलं मन शुद्ध ठेवा आणि अन्न त्याहूनही शुद्ध ठेवा. स्वामी भक्तांनी नेहमी प्रसाद वगैरे असेल तर तुम्ही ते खाऊ शकता. पण कुणीतरी आग्रहाने की हा कुठला तरी प्रसाद आहे घे, आग्रहात जर देत असेल आणि तो पांढऱ्या रंगाचा असेल, तर प्रामुख्याने ही गोष्ट टाळा. त्यानंतर जर चुकून खाल्लं असेल तर तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेल की यावरती काय उपाय करू शकतो. तर आता मी ही जी गोष्ट सांगितली आहे ही एक गोष्ट आहे. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही विड्याचं पान जे असतं तेही या दिवशी, होळीच्या दिवशी टाळायचं आहे. विड्याचं पान हे खूप घातक आपण म्हणू शकतो त्या दिवशी, कारण ते भरपूर कार्यासाठी वापरलं जातं, निगेटिव्ह कार्यासाठी आणि पॉझिटिव्ह कार्यासाठी. पण निगेटिव्ह कार्यासाठी विड्याचं पान भरपूर वेळेला वापरलं जातं, त्यामुळे विड्याचं पानही प्रामुख्याने टाळायचं आहे. आता निगेटिव्ह एनर्जीबद्दल तुम्ही जर विचाराल तर नेमकी कुठल्या गोष्टी खायच्या आहेत, तर मी म्हणेल की जर तुम्हाला कोणी समजा तुम्ही केंद्रात गेल्यात आणि तुम्हाला पांढऱ्या रंगाचाच पेढ्या दिल्या तर तो तुम्ही हमखास खा. स्वामी भक्तांनी नेहमी सेवेकऱ्याच्या घरचं नेहमी खायचं आहे, कारण तिथे स्वामींचा वास होतो, तिथे निगेटिव्ह एनर्जी कधीही राहत नाही. आता आपण समजा तुमचा हा प्रश्न असेल की चुकून त्या दिवशी खाल्लं गेलं तर काय करायचं, तर घाबरून बिलकुल जाऊ नका. तुम्ही स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत. तर घरी आल्यावरती समजा तुम्ही एखादी गोष्ट खाऊन आलेला आहात, विड्याचं पान खाल्लं आहे किंवा होळीच्या दिवशी तुम्ही पांढरा पदार्थ काहीतरी खाल्ला आहे, तर तो पदार्थ तुम्ही खाल्ल्यानंतर घरी आल्यावरती सर्वात पहिली गोष्ट जी करायची आहे ती हातपाय धुवायचे आहेत.
थोडं गंगाजल आपल्या अंगावरती शिंपडायचं आहे आणि देव्हाऱ्यासमोर बसून शांत मनाने तुम्ही जी चूक केलेली आहे त्याची क्षमा स्वामी समर्थ महाराजांपुढे मागायची आहे. आणि 11 वेळा 11 वेळेला माळ जप श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नाव घेऊन करायचं आहे. तुमची निगेटिव्ह ऊर्जा नक्की दूर होण्यास मदत होईल. तर लक्षात ठेवा, जिथं प्रेम नाही, जिथे भावना शुद्ध नाही, तिथलं अन्न कधीही स्वीकारू नका. कितीही आग्रह झाला तरी नाही म्हणायला शिका. तुमचं रक्षण करण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुमच्यासोबत नक्की उभे आहेत. कितीही आग्रह झाला तरी ही गोष्टी खाऊ नका. एक म्हणजे विड्याचं पान आणि दुसरी म्हणजे कुठलाही पांढरा पदार्थ. आता काही ठिकाणी असं असतं की होळीला नारळ फोडतात. आता हे नारळ जे आहे ते पांढरा खोबरं त्याच्यामध्ये निघतं. तर हा प्रसाद तुम्ही घेतला तरी काहीही हरकत नाही, पण कुणी जर तुम्हाला आणून देतं आहे तर या गोष्टी म्हणजे त्या व्यक्तीची भावना जी आहे ती निगेटिव्ह असते, त्यामुळे त्या गोष्टी प्रामुख्याने टाळायच्या आहेत. हेच या व्हिडिओला माझं तुमच्यापर्यंत सांगणं होतं. झालेली आजची सेवा मी स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करते. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच भक्तिमय माहितीमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. धन्यवाद.